काहीतरी वेगळं देणार आहे. या वर्षीचं खास आकर्षण सलग 3 वर्ष येणाऱ्या बैलगाडीचे JCB बक्षीस असणार आहे. आणि हा JCB कोण घेऊन जाते यावर्षी हे पाहण्याची उत्सुकता सगळ्या बैलगाडा शौकीनांना आहे. कोण होणार यावर्षी JCBचा मालक हे आता 4 आणि 5 एप्रिलला या घाटात ठरणार आहे. या असणार सगळ्या टू व्हीलर पाहू शकता. सगळ्या टू व्हीलर या यात्रेत प्रत्येक फायनल येणाऱ्या बैलगाडी टू व्हीलर असणार आहे. या घाटात 200 दुचाकी प्रत्येक फायनल मध्ये येणाऱ्या बैलगाड्या मालकास मिळणार आहे. ह्या काटात बैल आल्याच्या नंतर ते उतरवण्याची व्यवस्था कुठे कशा प्रकारे केली? हा इथं चिखली गावचा मेन बस डोप आहे. CNG पंपापासून इकडे यायचं, सरळ यायचं. CNG पंपा बसल्या रोडने सरळ खाली यायचं. एक घाटाकडे जातो ना, हा घाटाच्या बॅक साईडला इकडे पाण्याच्या टाक्यापासून. हा, पाण्याच्या टाकीपासून सरळ यायचं. या रोडनी जे गाड्या चालल्या त्या रोडनी. हा, या रोडने यायचं. हा, आणि सगळे धक्के आहेत इथं. एका टायमाला इथं कमीत कमी 70 ते 80 गाडी बसू शकते. अशा प्रकारचे किती धक्के गेलेत? अशा प्रकारचे अजून एक धक्का आहे पलीकडच्या बाजूला. हे धक्के असे या ठिकाणी बनवलेले आहे, म्हणजे बैलांना उतरण्यास सुलभ होईल. हे असे या ठिकाणापासून त्या ठिकाणापर्यंत पूर्ण हा धक्का JCB लावून बनवलेला आहे. आणि ते सगळे बैल त्या ठिकाणी उतरवले जातील, म्हणजे सुरक्षितता त्या घाटामध्ये खूप घेतलेली आहे. भैरनाथ यात्रा उत्सव आणि हनुमान जन्म उत्सवाची यात्रा टाळगाव चिखली ते मोठ्या प्रमाणात यावर्षी होणार आहे. आणि यावर्षी सलग 3रं वर्ष JCB मिळणार आहे. आणि ह्या यात्रेची तयारी कशा प्रकारे सुरू आहे आपण त्याचा आढावा घेणार आहोत. कशा प्रकारचं नियोजन असणार यावेळी? सालाबाद प्रमाणे याही वर्षी हनुमान जयंती भैरवनाथ महाराजांचा बैलगाड्या शर्यतीचा उत्सव साजरा होत आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षी आमच्या तरुण मित्र मंडळांनी सर्वांनी बैलगाड्या शर्यतीच्या सदस्यांनी गेली 15 दिवस या घाटाचे पूर्ण काम करण्यासाठी तयारी केलेली आहे. आणि सतत 3 वर्ष येणाऱ्या गाड्याची शर्यत या पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबर होणार आहे. त्यासाठी JCB बक्षीस ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक 1 नंबरच्या गाड्या घेण्यासाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी प्रत्येक 1 नंबरला एक टू व्हीलर आणि 2 नंबरला आम्ही 5,000 रुपये देणार आहोत, 3 नंबरला 2,000 रुपये देणार, असं बक्षीस स्वरूप सुद्धा आम्ही टाळगाव चिखली गावाने ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे ही यात्रा उत्सव कमिटी सर्व लोकांचे सहर्ष स्वागत करत आहे. यावर्षी सगळ्या किती टू व्हीलर असणार आहे काय सांगा? यावर्षी एकूण 100 टू व्हीलर असणार आहेत. घाटाचं यावर्षी 3रं वर्ष आहे. 3ऱ्या वर्षासाठी JCB ठेवण्यात आलेलं आहे. JCB मध्ये एकूण 24 बाऱ्या 3ऱ्या वर्षासाठी आहेत. JCBची किंमत 30 लाख रुपये जाहीर करण्यात आली आहे. अशा पद्धतीने सर्व नियोजन केलेलं आहे. 2 नंबरच्या गाड्यामध्ये 5,000 रुपये देण्यात येतील, 3 नंबरला 2,000 रुपये देण्यात येतील. अशा पद्धतीने सर्व झालेले आहेत. परंतु यात्रा संपन्न करत असताना टोकनची संख्या फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळं जे टोकन 2 दिवसात होतील एवढेच टोकन यात्रा कमिटी घेणार आहे. याबाबत त्यांचा निर्णय चालू आहे. त्यामुळं ज्यांचे कुणाचे 2 टोकन असतील किंवा जे गाडा मालकांची शिवनेर केसरीपासून शिंदे गावच्या भैरवनाथ यात्रा केसरीपर्यंत ज्या बाऱ्या 1 नंबर झाल्या असतील अशा गाडा मालकांना आम्ही सर्वप्रथम प्राधान्य देणार आहोत. यासाठी प्रत्येक गाडा मालकांनी यात्रा कमिटीला सहकार्य करावं ही सर्वांना विनंती करतोय. बैलगाडा म्हटलं की प्रत्येक गावामध्ये गावची बारी पडत असते, पण या गावचं एक वैशिष्ट्य आहे की इथं गावचा एकही बैल कधीच या घाटात दिसत नाही. काय त्याचं महत्व आहे, काय सांग? कसं आहे, प्रत्येक गावामध्ये एक वेगवेगळे निर्णय असतात. चिखली गावाची बैलगाडा मालकांची संख्या बघितली तर ती 50च्या पुढे पेक्षा जास्त आहे. जर आमच्या गावची सर्व बैल किंवा बैलगाडी या ठिकाणी पळवायचे ठरवलं
तर 50 बैलगाडी धावणारे इतर गाव इच्छुकांचे किंवा मित्रपरिवाराचे मिळून असे जवळजवळ 100 गाडी गावचीच होती. मग बाहेरच्या गाड्यांना या ठिकाणी पळण्यासाठी संधी मिळणार नाही आणि त्याच्यातनं काय होतं, थोडंसं यात्रेचं स्वरूप पण बदलत जातं. यात्रेचं स्वरूप चांगलं राहावं म्हणून चिखली गावाने हा जवळजवळ गेली 20 वर्षापासून हा निर्णय घेतलेला आहे की गावचा गाडा हा कोणत्याही परिस्थितीत गावच्या यात्रेमध्ये बैल गाडा घोडं काय असेल ते पळत नाही. हेच या गावचं वैशिष्ट्य आहे की एवढे बैलगाडा मालक असतानाही इथं जे ही यात्रा जी सर्वात उत्कृष्ट आणि सार म्हणजे चांगल्या प्रकारे होती, त्याचं कारणच आहे की या गावामध्ये शिस्त पाळली जाते आणि या शिस्तीमध्ये एक महत्वाचं कारण म्हणजे कोणताही बैल या गावचा या घाटात पळत नाही. आळ्याचं वरती कसं नियोजन आहे? आळं म्हणजे आमचं मला वाटतं की पुणे जिल्ह्यात एवढं मोठं आळं नसेल, बंदिस्त आळं. त्या बाकीच्या गोष्टीमध्ये म्हणजे बैलगाड्याच्या शर्यतीसाठी घाट असेल, आळ्याची जागा असेल, धक्के असतील किंवा बैल बांधण्यासाठी जी मोठ्या प्रमाणाची जागा असेल, हे सर्व मुबलक प्रमाणामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एकमेव गाव असेल की या ठिकाणी सर्व गोष्टी त्या बाबतीमध्ये उपलब्ध धक्का आहेत. पण एकदम व्यवस्थित धक्का आहे, पाण्याची सोय आहे, बैलगाडा मालकांसाठी जेवणाची सोय असते, बैल बांधण्यासाठी सर्व मोठ्या प्रमाणात सावली आहे. या गावामध्ये हा प्रकार कधीच या गावात होत नाही. भांडण आता तुम्ही म्हणले गाड्यावाला असेल किंवा निशाणवाला असेल टाळगाव चिखलीच्या यात्रेत, तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे आमच्या गावचं की ज्या वेळेस यात्रेच्या आदल्या दिवशी जे गाड्याला असतं ते भैरवनाथाच्या भांडाऱ्यातून उचललं जातं. आजपर्यंत आम्ही ते कधी कुणाला सांगितलं नाही. ते त्याच्या गावचं रहस्य असतं. त्यामुळं गाड्यावाल्याला एक त्याचं बाण ठेवून काम करावं लागतं आणि निशाणवाल्यालाही तीच जबाबदारी असते की नाथसाहेबाच्या भांडाऱ्यातून निशाण उचलायचं आणि तुम्ही निशाण घेऊन तिथं उभं राहायचं. कारण की कुठल्याही बैलगाड्यावाल्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. प्रत्येकाचा बैल जर आपण पाहिलं तर आत्ताची किंमत 30 ते 31 लाखापर्यंत किंमत आहे आणि कुठलाही गाडा मालक जर 30-40 लाखाचा बैल घेत असेल तो ते इनामासाठी घेत नाही, आपल्या नावासाठी घेतो आणि ते जपणं गरजेचं असतं आणि ते आमच्या गावाने आणि कमिटीने ते जपलेलं आहे आणि गाड्यावाल्यानेही त्याचं काम चांगलं व्यवस्थित पार पाडतात. ना या घाटात हँडवेल मध्ये पाहिलं धप्पा काय प्रकार आहे, काय असणार? धप्पा जो काय असेल तो तुम्हाला रविवारी 5/4/2026 ला त्याची उत्सुकता आहे सगळी संध्याकाळी 6 वाजता कळेल. त्या दिवशीच त्याबाबतची आम्ही एक गुपित ठेवलेले आहे. ते त्याची जे काय असेल ते त्या दिवशी आम्ही जाहीर करू. ही यात्रा अतिशय मोठी आणि अतिशय सक्सेस अशी यात्रा आहे आणि त्या दिवशी धप्पा म्हणजे मी हँडवेल मध्ये पण ते वाचलं की धप्पा शब्द आणि त्याचं काय रहस्य आहे, तर त्यांनी सांगितलं की आताही ते उलगडत नाही, हे त्या दिवशीच ते धप्पा काय असणार आहे हे सगळं पाहण्यासाठी प्रेक्षकांना तुम्ही या घाटात जरूर या. कारण हा आत्ताच्या सीझन मधला सर्वात मोठा आणि अतिशय नेत्रदीपक आणि तयारी गेल्या 8 दिवसापासून इथं तयारी एकदम जय्यत सुरू आहे आणि अजूनही तयारी सुरू आहे. काल परवा पाऊस पडला, इथं आता रोलर दिसतोय, ट्रॅक्टर दिसतोय. अतिशय चांगल्या प्रकारची धावपट्टी बनवण्याचं काम या ठिकाणी या सगळ्या गावकऱ्यांच्या मार्फत होते. नाना काय सांगाल ह्या घाटामध्ये म्हणजे असं एखाद्याने जर भांडण केलं तर्क केलं तर नंतर पुढं म्हणजे भैरवनाथाचं काय असं आहे की नाही, सांगाल त्याची प्रचिती सर्व गाडा मालकांना आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणी वाद भांडण तंटा करण्याचा कोणी मला वाटतं शक्यतो प्रयत्न करणार नाही आणि त्यांनी करावा पण नाही. ते आमच्या देवाचं शास्त्र आहे. आम्ही वैयक्तिक कोणी त्याच्यामध्ये सहभागी होत नसतो. त्यामुळे वैयक्तिक कोणता गाडा मालकही त्यामध्ये सहभागी होणार नाही. प्रत्येक गाडा मालक हा नियमाने येईल, नियमाप्रमाणे आपला गाडा पळवल आणि त्यासाठी आम्ही कमिटी पण त्याला सहकार्य करू 100%. परंतु नियमाच्या बाहेर कोणत्याही पण गाडा मालकाने जाऊ नये ही आमची सर्वांना विनंती असेल. गाड्याच्या नियम अटी काय असतील आबा तुम्ही सांगा, काय सांगा? अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या मार्गदर्शनाखाली व समस्त ग्रामस्थ टाळगाव चिखली व भैरवनाथ उत्सव कमिटी टाळगाव चिखली यांच्या विद्यमानाने यावर्षी 2026चा बैलगाडा घाट या चिखली टाळगावमध्ये भरत आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की चिखलीची एक परंपरा आहे की या ठिकाणी बैलगाड्याचं जे काही बक्षीस असतं ते खूप मोठ्या स्वरूपाचं असतं. बैलगाड्याला म्हणजे आपण जे म्हणतो की बाबा चांगल्या बैलाला इथं न्याय दिला जातो, चांगल्या बारीला इथं न्याय दिला जातो. तशाच प्रकारचं या चिखलीमध्ये सर्व नाही का म्हणजे बैलगाडा असतील किंवा सर्व क्षेत्रातील लोक असतील ते बैलगाडा पाहायला येत असतात. या ठिकाणी प्रत्येक
गाड्यासाठी एक नियमावली तयार केली जाते की बाबा 4 बैल ज्याची असेल त्याचीच नाही का, म्हणजे ती 4 बैल फायनलला किंवा ती 4 बैल ग्राह्य धरली जातात. त्याचप्रमाणे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे काही नियम अटी लागू करून दिलेले आहेत त्या सर्व नियम अटी इथं पाळल्या जातात. मग त्या म्हणजे गाडा सोडण्याचा नियम असेल, गाड्याचा टायमिंग असेल, त्याचबरोबर फायनलचे काही नियम असेल, हे सगळे नियम इथं तंतोतंत पाळले जातात आणि इथल्याच नियमानुसार किंवा इथल्या नियम बघून काही इतर घाटामध्ये तशा प्रकारचं नियोजन केलं जातं. टोकन हे चिखली गावचं विकलं जाणार नाही. जो विकायला टोकन काढील त्याला परत कधीही चिखलीत संधी मिळणार नाही. म्हणजे जे लोक टोकन हो, जे लोक ऐका ना, तुम्ही प्रतिनिधी जरा त्यांना. टोकनाचा विषय माहिती. नाही, नाही, काय नियम काय नियम अटीमध्ये तुम्ही टोकण्याविषयी काय सांगा? टोकन हे चिखली गावचं विकायला पडलं नाही पाहिजे. जे टोकन विकायला पडल त्या गाड्याला इथं संधी मिळणार नाही. परत भविष्यात कधीच त्या गाड्या मालकाला टोकन दिलं जाणार नाही. मगाशीच टोकन विकलं त्यातला प्रकार आला तो बाहेरनं पाहिला नाही, पण तरी पण लोक टोकन विकायला टाकतात. त्याची प्रचिती येते ना, हो, पण काही अशी नाही तरी पण आम्ही पण त्याला हे राहणार ना, होऊ देणार नाही आम्ही ते. नियोजन कसं असेल काय सांगा? नियोजन असं आहे, आमचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची हनुमान जन्मोत्सवानिमित्त चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा आहे आणि त्याचं नियोजन सर्व गावकरी मंडळी असतील, आमचे सर्व हितचिंतक असतील आणि आमच्या चिखली गावावरती प्रेम करणारे सर्व मंडळी असेल, यांनी सर्वात मोठ्या प्रमाणात बक्षिसं देऊन आणि आमच्या सगळ्या बैलगाडा कमिटी असेल किंवा गावच्या सर्व कमिटी असतील, यांनी सर्वांनी मिळून नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाचा फायदा सर्व गाडे मालकांना या ठिकाणी होणार आहे. आणि आम्ही जे बैलगाडा शर्यत करतोय ती शर्यत सर्वसामान्यापासून मोठ्या गाडा मालकापर्यंत असेल, सगळ्यांसाठी उपयुक्त ठरणारी आहे. आणि या गाडा क्षेत्रातून प्रत्येक बैलगाडा मालकाला, प्रत्येक बैलाला या ठिकाणी न्याय दिला जाणार आहे. आणि नानांनी सांगितल्याप्रमाणे आणि तुम्ही विचारलं की या घाटामध्ये बैलगाडा शर्यत होत असताना वादविवाद होतात. ज्या ठिकाणी वादविवाद होतात आणि ज्या ठिकाणी चुकीचा काय प्रसंग घडतो त्याची प्रचिती त्या गाड्या मालकाला किंवा जो माणूस चुकीचा प्रसंग करतो त्या माणसाला 1 वर्षाच्या आतमध्ये भैरवनाथ महाराज या ठिकाणी बघून घेतात जे असेल ते. त्यामुळे इथं कुणीही तसा प्रकार करू नये, त्यांना हात जोडून सर्वांना विनंती आहे. त्यामुळं हे गाड्याचं क्षेत्र असेल किंवा भैरवनाथ महाराजांची आमची यात्रा असेल, ही सुरळीत आणि शांततेत आणि योग्य निर्णयाने पार पाडणार, हे असं नियोजन आमचं सर्वांचं चिखली ग्रामस्थांच्या वतीनं असणार आहे. या घाटाच्या आजूबाजूला पूर्ण झाड आहेत, म्हणजे बैल ज्यावेळी इथे येतील त्यावेळी पूर्ण सावली आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी इथं मोठी प्रकारची सावली यांनी तयार केलेली आहे आणि पूर्ण घाट हा अतिशय देखणा आणि अतिशय चांगलं नियोजन या घाटामध्ये होणार आहे. आता या ठिकाणी या यात्रेमध्ये यावर्षी सावलीचं नियोजन कसं असेल? आमच्या सर्व यात्रा कमिटीच्या सभासदांनी विनंती करून मंडपवाल्यांना असा आग्रह केला की बैलांवरती जो दाब येत होता तर त्याच्यामुळं ही गॅलरी 3 फूट मागं घेऊन पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं बैठकीची व्यवस्था आमच्या सर्व यात्रा कमिटीच्या सदस्यांनी मिळून मंडपवाल्यांना आग्रह करून असं अति उत्तम अशी सोय केलेली आहे. आणि बाकीचं नियोजन कसं असेल? पाठीमागं बैलांसाठी पण यात्रा कमिटीच्या वतीने त्यांना मंडप आणि अतिशय सुंदर अशी सावलीची व्यवस्था पण आहे आणि याच्यावरती पण पब्लिक साठी मंडप सुद्धा अतिशय उत्कृष्ट करून त्याचं सुद्धा नियोजन सावली प्रेक्षकांना सुद्धा सावलीचे नियोजन केलेलं आहे. अलाउन्सर मंडळीचं कसं नियोजन असेल? अलाउन्सर मंडळीमध्ये जे सर्व अलाउन्सर येतील त्या अलाउन्सरला आपण प्रत्येक वेळेस संधी देत असतो. प्रत्येक 2-3 तासाने आपण अलाउन्सर, परंतु यात्रा ही निमंत्रित असल्यामुळे थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या अलाउन्सरांमुळे यात्रा उचलली जाते अशा अलाउन्सरांना आपण मोठ्या प्रमाणात संधी देत असतो. पण इतर जे अलाउन्सर असतात त्यांना पण आपण संधी देऊन त्यांना कोणत्या प्रकारचा अवमान करणं आम्हाला गाव म्हणून वाटणार नाही, त्यांचा पण आम्ही या ठिकाणी येतो ती सन्मान करणार आहोत. याची सर्व अलाउन्सर मंडळींनी व सर्व प्रेक्षक मंडळींनी नोंद घ्यावी. आणि फायनल कशी असणार? रोजच्या रोज असं फायनल ही रोजच्या रोजच फायनल होणार आहे, परंतु फायनलचं बक्षीस हे 2 दिवसामध्ये जे गाडे पॉईंट प्रमाणे 25 गाडे पहिले येतील त्या पॉईंट प्रमाणे पहिला 25 गाड्यांना फायनल ही सेपरेट दिली जाणार आहे. म्हणजे सेमी वगैरे नाही करणार म्हणजे अजून तरी सेमीचं वगैरे आमच्याकडे. जेसीबीचं नियोजन कसं? जेसीबीचं नियोजन हे 24 गाड्या आहेत.
24 गाड्यांना जेसीबी हा वाटून दिला जाईल. जेसीबीची किंमत 30 लाख रुपये आम्ही डिक्लेअर केली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मला वाटत नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं तिसऱ्या वर्षाचं बक्षीस जेसीबीचं किमतीचं आजपर्यंत कोणत्या यंत्रा कमिटीने दिलं असेल आणि आधी डिक्लेअर केलं असेल. एकमेव गाव असेल की हे श्री क्षेत्र टाळगाव चिखली भैरवनाथ महाराजांच्या उत्सवासाठी जे काय मंडळींनी बक्षीस ठेवलं होतं त्यांनी पण कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये कमतरता न ठेवता कमिटीने जी किंमत सांगितली त्या किमतीप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी किंमत दिलेली आहे. आता उत्साह एवढा वाढलेला आहे आणि खूप गाडी मालकांची इथे येण्याची उत्सुकता आहे. जास्त जर वाढलं तर तिसऱ्या दिवसाचं काय नियोजन? नाही, गाड्या तर जास्तच वाढले. आमचं नियोजन 2 दिवसाचंच आहे. गाड्यांचे टोकन जवळ आमच्याकडे 600 टोकनची नोंद झालेली आहे. आता याच्यामधनं जे काही डबल टोकन असतील किंवा आम्ही पहिल्यापासून जो मेसेज सर्व ग्रुपवरती टाकला होता की संधी देताना आम्ही प्रथमतः शिवनेर केसरी पासून भैरवनाथ केसरी पर्यंत जे गाडी प्रथम क्रमांकाने झालेले आहेत अशा गाड्या मालकांना आपण सर्वप्रथम प्राधान्य देणार होतो. त्यानंतर आमचा तालुका असेल हवेली तालुका आम्ही सर्व गाड्यांना या ठिकाणी संधी देणार आहोत. या घाटाचं नियोजन जवळजवळ 3-1 कोटीचं असेल. घाटाचं नियोजन सर्व 3-1 कोटीपर्यंत आहे, पण बक्षीस जवळजवळ 1.25 कोटी रुपयाचं बक्षीस सध्या तरी आमच्याकडनं इथं या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. आणि त्याच्यावर बाकीचं खूप असतं. त्या ते बाकीचा खर्च तो काय प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा खर्च येतो. प्रत्येकाच्या साहजिक आहे. आता मंडपाचा खर्च जवळ 15 लाख रुपये आमचा. म्हणजे ह्या गोष्टी काय बाकीच्या त्या प्रत्येकाच्या उत्साहासाठी प्रत्येकजण त्या ठिकाणी एक म्हणतात ना मोठ्यापणा किंवा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा झाला पाहिजे यासाठी ते प्रत्येक गाव करत असतं. या घाटाचं वैशिष्ट्य इथं पक्ष पाहिला जात नाही. सगळ्या पक्षाचे लोक इथे असतात नक्कीच आणि नियोजन सगळं एकजुटीने सगळं असतं. नक्कीच म्हणजे या तुम्ही असं ठिकाणी वेगळ्या पक्षाचे, नाना वेगळ्या पक्षाचे, आबा वेगळ्या पक्षाचे, पण तुम्ही ज्यावेळी घाटात येतात त्यावेळी एक चिखली गाव टाळगाव चिखली या म्हणून ठिकाणी निवडणूक आणि पक्ष हा फक्त इलेक्शन पुरता बघितला जातो आणि इथं घाट असेल किंवा गावची यात्रा असेल ही सर्वांनी मिळून गावकी म्हणूनच बघितली जाते आणि पहिल्यापासून आणि इथून पुढेही भविष्यात ही गावकी म्हणूनच यात्रा बघितली जाणार. यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण पक्ष वगैरे कोणताहीच आणला जाणार नाही. आमच्या वाडवडिलांनी जे आम्हाला प्रथा घालून दिलेली आहे ही खरं तर आमची चिखली गावची यात्रा ही परंपरेनुसार आलेली. ही काय आज भरती किंवा काल भरली असं काहीच नाही. याच्यामध्ये आमच्या आजोबांच्या काळाच्या आधीपासून कधीतरी यात्रा भरत होती. त्यांनी जे आम्हाला संस्कार दिले किंवा त्यांनी जे आमच्याकडनं परंपरा दिली त्याच परंपरेचं जतन करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. गावची यात्रा ही भैरवनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने होती. करोनासारख्या महामारीच्या काळात सुद्धा गाव देवदेव हा त्या देवाच्या ठिकाणी झाला होता. म्हणजे ती एक परंपरा आहे आणि ती परंपराचं जतन करण्याचं काम हे संपूर्ण गाव एकत्र मिळून करतंय याचाच आनंद आहे. इथं कसल्याही प्रकारचं राजकारण किंवा कसल्या प्रकारचं हेवेदावे होत नाही. उलट याच्या पलीकडं आम्ही गेले जसं चिखलीचा घाट भरतोय तसं आम्ही एक बैलगाडा मालकांना म्हणा की इतर गावांना म्हणा आम्ही एक चांगला संदेश देण्याचं काम करतोय की आमचा चिखलीचा बैल किंवा चिखलीचा जो काही गाडा असन, शिवलाटी असन किंवा आपण म्हणतो ना घोड्याचा केस सुद्धा या ठिकाणी आणत नाही. म्हणजे हा आम्ही एक चिखली गावचा एक आदर्श पूर्ण जिल्ह्याला देण्याचं काम करतोय. त्याच्यामुळे आमच्याकडे कसल्या प्रकारचा वादविवाद किंवा काही होत नाही. बघा आम्ही जे काही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे काही नियम लागू करून दिलेत त्या नियमांचं तंतोतंत पालन करतोय. त्यातल्या त्यात आता जे काही गाडा असणार आहेत किंवा जे काही ज्या लोकांना संधी मिळणार आहे त्यांना संधी देताना आम्ही भैरवनाथ बैलगाडा संघटनेने जो पहिल्या फेरीची गाडी असेल त्याला 3 मिनिटाची संधी असणार आहे. फायनलच्या टायमाला त्याच्यात जर का आपल्याला वेळ मिळालाच तर काही बदल केले जातील ते त्यावेळेचे निर्णय असतील. परंतु सर्वप्रथम पहिलं 3 मिनिटाला आपण पहिली जी फेरी असणार आहे ही 3 मिनिटाची असणार आहे. त्यातल्या त्यात फायनलचे जे काही नियम असेल ते कमिटी त्या टायमाला त्यांचं ते डिक्लेअर करेल. आता जसं नानांनी सांगितलं की आमच्याकडे बक्षिसाची खैरात असते. बक्षीस हे जास्तीत जास्त कसं बैलगाड्या मालकाला दिलं जाईल याचा गाव विचार करतं. परंतु आता हल्लीच्या काळामध्ये सावड असते किंवा एखाद्याचा बैल इकडे पळतो एखाद्याचा बैल तिकडे पळतो. काय ज्याच्याकडं 4 बैल किंवा ज्याची 4 बैल असेल काही अपघात झाला काही दुखापत झाली काही झालं
तर त्याच्या बैलाला संधी द्यायचं का नाही द्यायचं ते कमिटी बघणार आहे. कारण का कुणी बैल बदली केला तर त्याची बारी ही बाद केली जाते, कारण का तो नियमच आहे. त्या नियमामुळे ती बाद केली जाते. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मगाशी वास्तवांनी सांगितलं की आमच्याकडं जो काही घड्याळाचा किंवा निशाणाचा निर्णय घेतला जातो, हा निर्णय घेताना भैरवनाथ महाराजांचा भंडारा किंवा भैरवनाथ महाराजांची तळी भरून त्यातला तो घड्याळ किंवा त्याचं निशाण घेतलं जातं. आणि तो निर्णय म्हणजे आता बघा, एखाद्याची बारी 1 मिलीवरून 2 मिलीवरून गेली तर त्याला असं वाटतं की राजकारण केले गते, परंतु कुणी जरी घड्याळ मास्टर असेल तर त्यांनी कोणाची बारी 0-1 मिलीनी पाडून दाखवावी. आपण मागंती पैजारू काय होतं, एखाद्याला गालबोट लावण्यापेक्षा याच्यावरती त्यांनी भैरवनाथाचा निर्णय असं समजून पुढे गेलं पाहिजे. आतापर्यंत तर त्या घाटात घडलेलं नाही. आतापर्यंत घडलेलं नाही, परंतु काय होतं की आता हे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, इतर अनेक ग्रुपवरती काहीतरी चर्चा केली जाते, त्याच्यावरती थोडंसं गालबोट लागलं जातं, म्हणून ही बोलण्याची पाळी आली. खर तर जो काही घड्याळ मास्टर आहे किंवा जो काही निशाणवाला आहे, या लोकांनी 10-10, 15-15, 20-20 वर्ष त्यात काम केलेलं आहे. ते काय आज आणि काल उभे राहिलेलं नाही. आणि देवा शपथ घेऊनच आलेले. आणि ते देवाची आता आमच्या भैरवनाथ महाराजांचं सत्वच तसं आहे की जो काही याच्यामध्ये थोडासा पुढं मागं करण्याचा प्रयत्न करेल किंवा ज्याच्याकडनं काही चूक झाली होईल तर त्याला देव जे काही शिक्षा द्यायची तो देतोच आहे. मी लहानपणापासून म्हणजे या चिखली गावात किंवा अगदी कुदरवाडीमध्ये जे बालघरे बाबा होते आदेश, त्यांना लहानपणापासून पाहतो. तुम्ही यावर्षी त्यांच्या चिरंजीवाची यात्रा कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. नाही, पहिल्यापासूनच आहे. अध्यक्ष ते पहिल्यापासूनच आहे. काय आहे, आमच्याकडं आमचे मार्गदर्शक नाही का आदेश बाबा असतील, आणि आदेश बाबांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्ष बैलगाडा शर्यती चालू राहायची. बाबांच्या नंतर खरं तर अण्णा नरारे अण्णा हे आमचे अध्यक्ष झाले. अध्यक्ष अण्णा कमीत कमी म्हणजे जसं बंदी उठल्यानंतर म्हणजे त्याच्या आधी पण अण्णा सक्रिय होते, अण्णा अध्यक्ष होते, परंतु गेल्या 5 ते 7 वर्ष अण्णाच आमच्या भैरवनाथ बैलगाडा संघटनेचा अध्यक्ष आहे. आणि अण्णाचं काम म्हणजे जसं आपण बाबांचं मार्गदर्शन किंवा काय तशाच प्रकारे अण्णा आम्हाला सगळ्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतात पूर्णपणे. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे जोपर्यंत बक्षीस वाटप होत नाही, जोपर्यंत प्रत्येक बैलगाडा मालकाला त्याचा हक्काचा न्याय मिळत नाही, तोपर्यंत अण्णांचं काम हे चालूच राहते. शिस्त आणि या गावचे पूर्ण भैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद आणि त्यांचं सत्व यांनी सांगितलं की एखाद्याने जर इथं भांडण केलं किंवा काय होतं त्याची प्रचिती त्याला म्हणजे अनेकांना आलेली आहे आणि ते येत राहते. त्यामुळे या घाटामध्ये भांडण तंटा आणि अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा वाद इथं होताना दिसत नाही. रोहित खरगे, थरा न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड, पुणे. घाटामध्ये खूप गर्दी होते आणि फायनलच्या वेळी या ठिकाणी बैल झुपता येत नाहीत काही मालकांना. म्हणजे असे 2-3 वेळा असं अनुभव आलं. ते नियोजन तुमचं कसं असणार? आता कसं असतंय, फायनली सर्वांच्या म्हणजे आकर्षक सर्वात मोठं ते आकर्षण असतं, त्यामुळे गर्दी होणं साहजिक असतं. परंतु जी गर्दी होईल ती गर्दी आटोक्यात आणण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. गाडा मालकाला गाडा झोपताना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची 100% यात्रा कमिटी दक्षता घेईल. त्याबाबत कोणत्याही गाड्या मालकांनी मनात किंतु बाळगू नये ही सर्वांना नम्र विनंती. एक मिनिट आवाज. भैरवनाथ महाराज की जय. जय, बजरंग बली की जय. भैरवनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.